293च्या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उपाध्यक्ष महोदय. शिक्षण हा राष्ट्रीय विकासाचा अतिशय मूलभूत असा आधार आहे. अध्यक्ष महोदय, मानवाला आपल्या पूर्ण क्षमता वापरता येण्यासाठी, समान आणि न्याय समाज विकसित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. भारताच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी आणि आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि समानता, शास्त्रीय प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कृती जतन या क्षेत्रामध्ये वैश्विक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे आहे. व्यक्ती, समाज, देश आणि जगाच्या हितासाठी आपण देशातील समृद्ध आणि प्रतिभा संसाधनाचा पुरेपूर वापर करण्याकरता उच्च दर्जाचे सार्वभौमिक शिक्षण हा भविष्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे. पुढच्या दशकात जगातील सर्वात मोठी युवकांची लोकसंख्या कदाचित आपल्या भारतामध्ये असेल आणि त्या सर्वांना गुणवत्तेच्या शिक्षणाची संधी पुरवण्याच्या आपल्या या क्षमतेवर आपल्या देशाचं या ठिकाणचं भविष्य ठरणार आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देऊन शिक्षण अधिक लवचिक आणि कौशल्यविमुख करण्याची आवश्यकता आहे. मातृभाषा ही सक्तीची असल्यास संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजता येतील. उच्च शिक्षणामध्ये विषय निवडीचे स्वातंत्र्य हे विद्यार्थ्यांना देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, वाणिज्य, विज्ञान, कला या शाखेमधील कठोर भेद हे कमी करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, हे भेद कमी केले तर विविध विषय एकत्र शिकवण्याची संधी या ठिकाणी आपण शासनाला त्या ठिकाणी देता येईल. उदाहरणार्थ, विज्ञानचा विद्यार्थी संगीत किंवा अर्थशास्त्र शिकू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि निवडीनुसार आणि करिअरच्या उद्दिष्टानुसार शिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांना सोपे होणार आहे. अध्यक्ष महोदय, CBSE शाळा संदर्भात राज्यामध्ये असलेल्या CBSEच्या शाळा या प्रामुख्याने सेल्फ फायनान्स प्रवर्गातील शाळा आहेत. त्यामुळे साहजिकच या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फी भरून शिक्षण घ्यावे लागते. RTIच्या 25% प्रवेशाची सुविधा असली तरी उरलेले 75% विद्यार्थी यांना मात्र फी भरावीच लागते. त्यामुळे सर्वांनाच पाहिजे असलेलं शिक्षण घेता येत नाही. तसेच या शाळा राज्य शासनाच्या NOC देत असले तरी शाळांवर पाहिजे तसे नियंत्रण राज्य सरकारचे नाही, हे स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे बऱ्याच शाळांच्या मनमानी कारभार या ठिकाणी दिसून येतो. NCERTची पुस्तके न वापरता प्रायव्हेट पब्लिकेशनची पुस्तके सक्तीने विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संस्थांच्या माध्यमातून आणल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवरती जी काही पुस्तकं आणण्याची बंधनं घातली जातात तेवढ्या पैशाची व्यवस्था विद्यार्थ्यांकडे नसल्यामुळे ही जी बंधनं आहेत ही त्या ठिकाणी शाळांवरची आपण काढली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणूनच या सर्व शाळांच्या वर पूर्णपणे आपल्या राज्य सरकारचं कंट्रोल असणं, राज्य सरकारच्या नियंत्रणामध्ये शाळा असणं हे अतिशय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्याचा आधार वैधतेनुसार संच मान्यता होत आहे. संच मान्यतेचा 13/3/2024च्या शासन निर्णयानुसार मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होत आहे आणि ते अतिरिक्त होत आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ॲडमिशनसुद्धा मिळत नाही आणि त्यामुळे शिक्षक अतिरिक्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांवर उपासमारीची वेळ येते. त्यात सुधारणा होण्याची देखील आवश्यकता अध्यक्ष याच्यामध्ये आहे. मी काही महत्त्वाच्या सूचना अध्यक्षमध्ये या निमित्ताने या ठिकाणी करणार आहे. यामध्ये धोरणात्मक प्रभावी सूचनामध्ये सर्व रिक्त शिक्षकांची सगळ्यात पहिले तातडीने पदं भरावीत. अध्यक्ष महोदय, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत इंटरनेट व डिजिटल साधने उपलब्ध करावी. अध्यक्ष महोदय, प्रत्येक विद्यालयात आधुनिक डिजिटल लॅब उभारण्यात याव्या. प्रत्येक जिल्ह्यात स्टार्टअप व इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याची आवश्यकता. अध्यक्ष, संशोधनासाठी स्वतंत्र निधी व उद्योग विद्यापीठ भागीदारी अधिक मजबूत करण्याची आवश्यकता. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सुरू करण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा व कौशल्य प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून द्यायची सुद्धा आवश्यकता राज्यामध्ये विद्यार्थ्यांना आहे. अध्यक्ष महोदय, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपची संधीसुद्धा त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. परदेशी विद्यापीठांशी विद्यार्थी व शिक्षण देवाणघेवाण हे वाढवण्याची गरजसुद्धा आपल्या या सार्वभौम महाराष्ट्रामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, डिजिटल शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष प्रयोगशाळांवरही मोठ्या प्रमाणामध्ये भर हा आपण राज्यामध्ये द्यावा. अध्यक्ष महोदय, शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी यासारखे आधुनिक अभ्यासक्रम देखील सुरू करण्याची गरज आपल्या राज्यामध्ये. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेंटर हे सुद्धा सुरू केले पाहिजेत.
आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक सुविधा सर्व सुविधासुद्धा आपल्या सरकारने उभ्या केल्या पाहिजेत. शिक्षणातील गुणवत्तेसाठी नियमित सामाजिक लेखापरीक्षण, सोशल ऑडिट याची सुद्धा गरज आज महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय. 2 मिनिटांमध्ये मी अध्यक्ष महोदय संपवणार. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की शाळा खोल्या बांधल्या जातात, शाळा बांधली जाते, टॉयलेट बांधले जाते आणि बांधल्यानंतर अध्यक्ष महोदय पहिल्याच पावसामध्ये शाळा उडून जाते. अध्यक्ष महोदय, शाळा खोल्या पडतात. अध्यक्ष महोदय, शाळा समितीच्या अध्यक्षाचं घर कधी उडत नाही, हेडमास्टरचं घर कधी उडत नाही, ग्रामसेवकाचं घर कधी उडत नाही. मात्र शाळा ज्या वर्षी बांधली जाते त्याच वर्षी अध्यक्ष महोदय उडून जाते. ज्या शाळामध्ये विद्यार्थी शिकतात त्या शाळातल्या फरशांमध्ये साप आणि उंदरं घुसतात. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून या शाळांच्या बांधकामाचा दर्जा हा त्या ठिकाणी अध्यक्ष वाढला पाहिजे. आणि नवीन शाळा ह्या मोठ्या प्रमाणात खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये जर बांधल्या तर विद्यार्थ्यांची ओढ ही त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. अध्यक्ष महोदय, आणि आज अध्यक्ष महोदय या डिजिटल जगामध्ये, कम्प्युटरच्या जगामध्ये आज विद्यार्थ्यांचं आणि मातीचं नातं तुटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मुलांना खेळापासून खूप लांब गेलेले आहे आणि त्याच्यामुळे 10व्या वर्षाच्या मुलाला सुद्धा शुगर आणि बीपीचे आजार लागले, त्याला सुद्धा अटॅक येऊ लागले. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून शाळांमध्ये ही मैदानी खेळाची मैदानं ही जर तयार झाली तर शिक्षणासोबत त्या शारीरिकदृष्ट्या हे विद्यार्थी सक्षम होऊ शकतात आणि आपल्या राज्यामध्ये आपण आपल्या ग्रामीण भागातले नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू सुद्धा आपण निर्माण करू शकतो. ही अध्यक्ष महोदय माझी महत्त्वाची सूचना आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की शाळांच्या आजूबाजूला अध्यक्ष महोदय खुशाल पान टपऱ्यांमध्ये दारू विक्री चालू आहे, गुटखा चालू आहे, त्या ठिकाणी अंडा आंबेडच्या गाड्या असतात ते ओपन बार झाले, हे सगळं शाळांच्या अवतीभोवती अध्यक्ष महोदय. आणि अशा घाणेरड्या वातावरणामध्ये जर विद्यार्थी शिकत असतील तर नक्कीच त्यांच्यावर काय परिणाम होईल याची देखील जाणीव शासनाने या ठिकाणी ठेवा. अध्यक्ष महोदय, शेवटचा माझा मुद्दा अध्यक्ष महोदय की स्त्री शिक्षणाची चळवळ या देशामध्ये राज्यामध्ये चालू करणारे आपले महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशामध्ये शिक्षणाची चळवळ चालू केली. त्यामुळेच आपल्याला हे सगळे दिवस अध्यक्ष महोदय आले. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना राष्ट्रपिताचा आणि मग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना राष्ट्रमातेचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे द्यावा व त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी मी करतो. आणि आपण संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.